नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण बाप्पा माझा सिरीज 2026 चालू करत आहोत. तर आजचा व्हिडिओ आपण एकदम खतरनाक ट्रेंडिंगला केलेला आहे. व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी लागणारे सर्व मटेरियल डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. तिथून तुम्ही ते मटेरियल डाउनलोड करू शकता आणि तुमचा व्हिडिओ क्रिएट करू शकता. व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी CapCut ॲपला ओपन करून घ्या. CapCut ॲप आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपलं PK इझिली मिळून जाईल. तर व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी सर्वात आधी न्यू व्हिडिओवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर आपण जो मटेरियल दिला आहे तो एक फोल्डर आपल्याला काय करायचं आहे, बनवून घ्यायचा आहे आणि तो फोल्डर ओपन करून घ्या. व्हिडिओ सेक्शनवरती क्लिक करून आपण जो बीट मार्क दिलेला आहे तो ओपन करून ॲड करा. बीट मार्क ॲड केल्यानंतर आता जी मी स्टेप सांगत आहे तो लक्षपूर्वक बघा, त्याशिवाय तुम्हाला व्हिडिओ क्रिएट करता येणार नाही आणि तुम्ही इझिली क्रिएटसुद्धा करू शकणार नाही. त्यानंतर तुम्हाला सिम्पली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचे. एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक केल्यानंतर तुमचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल. व्हिडिओचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर सिम्पली ऑडिओवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर बीट्स ह्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर जिथं जिथं बीट चेंज होत आहे तिथं तुम्हाला एक एक बीट ॲड करून घ्यायचं आहे. तर शेवटपर्यंत आपले 9 बीट आहेत. तुम्हाला 8 जे आहेत तुम्हाला बीट्स द्यायचे आहेत. प्रत्येक बीटला जिथे जिथे बीट चेंज होईल ते तुम्हाला एक बीट द्यायचं आहे. तर मित्रांनो, सर्व लेअरनुसार बीट दिल्यानंतर तुम्हाला ओकेवरती क्लिक करून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जो आपण मेन व्हिडिओ दिलेला आहे तो आता डिलीट करून टाकायचा आहे. जो व्हिडिओ आपण दिलेला आहे तो डिलीट केल्यानंतर आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला सिम्पली बॅक येऊन एक्सेप्ट रेशो या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. एक्सेप्ट रेशोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 9:16 या रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ओकेच्या चिन्हावरती क्लिक करून फोटो झूम करून घ्यायचा आहे. हा फोटो आता तुम्हाला 4थ्या बीटपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, लेंथ वाढवून घ्यायची. म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा लेंथ शेवटला तुम्हाला जो फोटो आहे तो तुम्हाला वाढवून घ्यायचा आहे. त्यानंतर प्रत्येक बीटनुसार तुम्हाला एक एक स्प्लिट करून घ्यायचं आहे. फोटो 4 पार्ट्समध्ये स्प्लिट झाल्यानंतर मला 5th लेअरला यायचं आहे. 5thला तुमचे गणपती व्हिडिओ असतील त्याचे आपण लेअर्स दिलेले आहेत, तर तुम्हाला लेअर्स क्लिक करून ॲड करून घ्यायचे आहेत. लेअर्स ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करा. व्हिडिओ सेक्शनवरती क्लिक करून तुम्हाला एक एक लेअर इथे ॲड करायचे आहेत. लेअर ॲड करण्यासाठी सिम्पली ॲड ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. जर प्रत्येक बीटनुसार तुम्हाला लेअर ॲड करता येत नसतील किंवा लेंथ पुरत नसेल तर स्पीडवरती क्लिक करून नॉर्मल सिलेक्ट करून 0.5x किंवा 6x करू शकता. त्यानंतर इथं जी लेअर आहे, बीट आहे लेअरची, ती तुम्हाला व्हिडिओची जी लेंथ आहे ती कमी करून घ्यायची आहे. त्यानंतर ते जे काही 5 लेअर बसणार आहेत तिथे देखील तुम्हाला गणपती बाप्पाचे जे 5 व्हिडिओ लेअर आहेत ते सेम प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत. प्रत्येक बीटनुसार पूर्ण व्हिडिओ किंवा फोटो असतील ते लावून झाल्यानंतर आता आपल्याला इथे ॲनिमेशन्स, ट्रान्झिशन्स, इफेक्ट्स आणि फिल्टर्स लावायचे आहेत. तर ते जे स्क्रीनवर तुम्हाला दिसतील की जेव्हा मी तुम्हाला सांगेल तीच तुम्हाला इथे ॲनिमेशन लावायचे आहेत. जर तुम्हाला प्रोमध्ये भेटलेला व्हिडिओ सेम ॲज इट इज क्रिएट करायचा असेल तर सर्वात पहिले तुम्हाला ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ॲनिमेशन काय आपला पहिला एकच आहे, त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला सर्च आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला इथं सर्च करायची शेक. त्यानंतर तुम्हाला पहिला जो क्रॉस शेक दिसत आहे, क्रॉस शेक किंवा फ्लॅश शेक, तुम्हाला इथं फ्लॅश शेक जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. 1.2 सेकंडपर्यंत हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला जो ॲनिमेशनचा भाग आहे तो कंप्लीट होऊन जातो. त्यानंतर आपल्याला शेवटला काही ॲनिमेशन द्यायचं आहे, तो ॲनिमेशन आउट असेल त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करा. आउटवरती क्लिक करून तुम्हाला कोणताही एक ॲनिमेशन द्या. इथे मी देतो ग्लिच क्विक इफेक्ट देतो आहे. त्यानंतर सिम्पली तुम्हाला स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगला आल्यानंतर आपल्याला इथं ट्रान्झिशन ॲड करायचे आहेत. ट्रान्झिशन ॲड करण्यासाठी जी उभी लाईन दिसत आहे 2 पार्ट्सच्या 2 लेअरच्या मध्ये, त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. पहिलं ट्रान्झिशन एक तुम्हाला ॲड करायचं आहे. पहिलं ट्रान्झिशन तुम्ही इथं ॲड करू शकता शेक अँड फ्लॅश. मग तुम्हाला पहिलं ॲनिमेशन इथं ॲड करायचे आहे. दुसरं ॲनिमेशन जे आपलं हे असेल ट्रान्झिशन
यावर तुम्हाला शेक ॲनिमेशन ॲड करायचं आहे. त्यानंतर तिसरा ट्रान्झॅक्शन असेल आपला, ते तुम्हाला पुलिंग इन हा ट्रान्झॅक्शन ॲड करायचा आहे. त्यानंतर आपलं चौथी जे असेल ते गणपती बाप्पा आणि आपली फोटो लेअर असेल तिथे तुम्हाला वर्टिकल ब्लर टू हा ट्रान्झॅक्शन ॲड करायचा आहे. त्यानंतर इथे 1 2 3 4 हे जे 4 आहेत आपले ट्रान्झॅक्शन, तुम्ही कुठलेही ट्रान्झॅक्शन यूज करू शकता. मित्रांनो, आपण जे 4 लेअर्स राहिले होते त्यांना पण आपण ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे. तर आपला ट्रान्झॅक्शनचा आणि ॲनिमेशनचा भाग कंप्लीट झालेला आहे. आता इथं आपल्याला लावायचे इफेक्ट आपल्याला पहिल्या 4 फोटोजला लावायचे, त्यानंतर आपल्याला व्हिडिओला लावायचे, त्यानंतर आपल्याला फिल्टर्स लावायचे. तर पहिल्या 4 फोटोजला आपल्याला इफेक्ट कसे लावायचे तुम्हाला सांगतो. तर सर्वात आधी तुम्हाला ह्या ऑप्शनवरती क्लिक नाही करायचं, तुम्हाला फोटो लेअरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून घ्या, व्हिडिओ इफेक्ट्सवरती या. त्यानंतर इथे तुम्हाला हॅलो ब्लर तुम्हाला सर्च करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे. हॅलो ब्लर ॲड केल्यानंतर तुम्हाला ॲडजस्ट काय करायची गरज नाही. बॅक आल्यानंतर ओकेवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर दुसऱ्या फोटो लेअरवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून घ्या, व्हिडिओ इफेक्ट्सवरती या. त्यानंतर इथे तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे डायनॅमिक क्लास हा तुम्हाला इथे शेक इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या फोटो लेअरवरती या, इफेक्टवरती या, व्हिडिओवरती क्लिक करून तुम्हाला इथे फ्लॅश कट हा इफेक्ट तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर चौथ्या लेअरला इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती या. कोणताही तुमच्याला जे आवडेल ते इफेक्ट तुम्ही फोटो लेअर्सला देऊ शकता. त्यानंतर तुम्ही शिके हायलाईट इफेक्ट देतोय. त्यानंतर बॅकनंतर तुमचा व्हिडिओ 80% क्रिएट झालेला आहे. 10% आपल्याला इफेक्टचा भाग आणि 10% आपल्याला ओव्हरले लेअर्स आणि जे काय आपले असतील ते फिल्टर्स ते ॲड करायचे आहेत. तर आपल्याला आता पूर्ण लेअरला इफेक्ट द्यायचा आहे. इफेक्टवरती क्लिक करा, आपले जे काही गणपतीचे लेअर्स आहेत तिथे या. नंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला लाईट सेक्शनमध्ये यायचं आहे. लाईट सेक्शनमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं कोणताही लाईट सेक्शनचा जो भाग आहे तुम्हाला इथे एक लाईट इफेक्ट द्यायचा आहे. तर मी इथं लाईट इफेक्ट देणार आहे. तर आपण इथं फेवरिट्स हा इफेक्ट हिट इम्प्रिंट हा इफेक्ट द्यायचा आहे. त्यानंतर इफेक्टची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत वाढवून घ्यायची. ॲडजस्ट काय करत बसू नका. त्यानंतर स्टार्टिंगला इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करा, सर्चवरती क्लिक करून गॉड रेज हा इफेक्ट सर्च करायचा आहे. गॉड रेज हा इफेक्ट तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करायचा आहे. इथं देखील तुम्हाला काय ॲडजस्ट करायची गरज नाही आहे. त्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून हा इफेक्ट तुम्हाला शेवटपर्यंत ॲड करायचे, म्हणजे गणपती बाप्पाच्या लेअर्सला पण इफेक्ट बसला पाहिजे. त्यानंतर बॅक आल्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करून ॲड ओव्हरलेवरती क्लिक करा. त्यानंतर फोटो सेक्शनमध्ये येऊन आपला जो पहिला PNG असेल, कसली वाट बघतोय एवढी, हा PNG तुम्हाला ॲड करायचा आहे. PNG ॲड केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत द्या. लेंथ शेवटपर्यंत वाढवल्यानंतर आपली जी काही गणपतीची बाप्पाची व्हिडिओ लेअर आहे ती तुम्हाला इथे फोटो लेअरला म्हणजे PNG लेअरला स्प्लिट करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्प्लिट केलेल्या दुसऱ्या भागावरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे. रिप्लेस केल्यानंतर आपल्याला इथे दुसरा PNG ॲड करून घ्यायचा आहे. दुसरा PNG तुम्हाला ॲज इट इज कुठं तुम्हाला वाटेल तिथं तुम्हाला इथं जी लेअर आहे फोटो लेअर तुम्हाला सेट करायची आहे. तर इथं मी एक्झॅक्टली सेट करून घेतलेली आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ जो आहे ते इथे क्रिएट झालेला आहे. व्हिडिओ सेव्ह करायचा असेल तर तुम्ही गॅलरीमध्ये सेव्ह करायचं तुम्हाला व्हिडिओ. त्याआधी आपण इथे एक फिल्टर लावून घेऊया. क्लोज हा तुम्हाला इथं फिल्टर लावायचा आहे. तुमचे जे काही फोटो असतील त्यानुसार तुम्ही इथं फिल्टर लावू शकता. व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी AI UHD या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. 80 पिक्सलवरती 30 मेगापिक्सल ते 30 फ्रेम रेटवरती आणि 20 MBPS वरती तुम्हाला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट 100% झाल्यानंतर
व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या अशाच इंटरेस्टिंग रिलेटेड व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.